नाही. काही सखियांसोबत असताना की फुलं तोडण्यासाठी बागेमध्ये त्यांनी प्रवेश केला. या कथा एक दोन जागी वेगवेगळ्या सांगितल्या, पण भागवतामध्ये ही कथा गोड अशी आहे. माँ रुक्मिणी काही फुलांचं असताना की फुलं तोडण्यासाठी प्रवेश केला बगीच्यामध्ये, बागेमध्ये गेल्यानंतर काही सखियांनी, ऐका ना, काही सखियांनी माँ रुक्मिणीला सांगितलं, बाई ग, भगवंताचं वर्णन करून सांगितलं. ऐका, फार महत्वाचं आहे. आणि देवाचं वर्णन कुणीतरी सांगितलंय आणि कानावर शब्द पडले. आई ऐका ना, आणि तेवढ्यामध्ये माँ रुक्मिणीच्या मनामध्ये भगवंताविषयी प्रेम निर्माण झालं. वाक्य ऐकताय? याला श्रवण भक्ती म्हणलंय. भक्तीच्या 9 प्रकारापैकी याला श्रवण भक्ती म्हणलंय. आणि सगळ्यात श्रेष्ठ असेल तर श्रवण भक्ती आहे. चला पुढे, माझ्याकडे वेळ नाही आता, चला. आणि तेवढ्यामध्ये प्रेम निर्माण झाले मनामध्ये. विकू द्या, कमी करू नका, परत करू. आणि मनात झाले प्रेम, जे मनामध्ये झाले, आणि आपल्या सख्यांना सांगितलंय, काय, बाई ग, माझं लग्न मात्र माझ्या भगवंतासोबत माझं लग्न झालं पाहिजे. पण अवस्था अशी आहे, तिचा भाऊ रुकीम जे आहे त्यानं हट्टच केलाय, माझ्या बहिणीचं लग्न त्या शेषुपालासोबत मी केलं पाहिजे, त्याच्यासोबतच लावणार. कोण शेषुपाल? शेषुपाल म्हणजे कोण आहे? शेषुपाल म्हणजे बाल बुद्धी. कधी कधी त्या अंगणवाडीवर जाताना शब्द वाचत त्या लक्षात येईल. 0 ते 6 वयोगटाच्या मुलांना नाही, शिशूंना नाही, हा, काय दिलं जाईल? हा, ते पोलिओलच दिलं जाईल. चला पुढं. आई ऐका ना, तो शिशुपाल म्हणजे बाल बुद्धी आहे. काही सांगा, वयानं वाढलेलं असतं एखादं, पण वागताना मात्र लहान लेकरासारखं बाल बुद्धी आहे. काही सांगा, काहीच कळत नाही आई. आणि एवढ्यामध्ये हट्ट केलाय आपल्या भावाने की आपल्या बहिणीचं लग्न धामधूम असताना की त्याच्यासोबत लावलं पाहिजे. काही केले, ऐकत नाही. तेवढ्यामध्ये ऐका नाही, माँ रुक्मिणीने गोड पत्र लिहिले. आणि ते पत्र असणार की माँ रुक्मिणीने लिहिलंय आणि एका ब्राह्मणाच्या हातात दिले. त्याचं नाव, वा, त्याचं नाव आहे सुदेव ब्राह्मण. कोणाच्या हातात द्यायचं नाही, येड्या गबळाच्या, नाही का, ज्याचं दैव चांगलं आहे, नाही का, सुदेव आहे ते, नाही का, ज्याचे विचार चांगले आहेत त्याच्या हातात पत्र दिलं पाहिजे. कोणाच्या हातात पत्र द्यायचं नाही, नाही का. पत्र कुणाच्याही हातात दिलं जात नाही. माय आपलं पत्र, आपलं म्हणणं एका ब्राह्मणाच्या हातात दिलं. वाक्य कळतं माझं? आपल्या हृदयाचा भाव माता रुक्मिणीने एका ब्राह्मणाच्या हातात दिला. का? मला त्या भगवंतासोबत लग्न करायचंय, नाही का. आताची रुक्मिणी असती तर तिने इंस्टा सोडला नसता, तिने फेसबुक सोडला नसतं, काय राहणे, व्हॉट्सअप काहीच सोडलं नसतं बिचारी, नाही का. पण जसा भाव आहे तसं आहे ना हातामध्ये. जसे कर्म आहे तसं फळ हातामध्ये आहे. वाक्य सांगू तुम्हाला, हे जेवढं चाललंय ना त्याचं फार महत्वाचं आहे. बघा तुम्ही, पूर्वी एखाद्या वेळी लग्न विवाह जमायचं म्हणलं, लग्नाचं प्रसंग बघायचं म्हणलं, मुलगी बघायला जाताना अगोदर आई वडिलांना घेऊन जायचं. ते जात होते ना, जात होतं का नाही तुमच्यासोबत? मुलगी बघायला आई सोबत असायची, वडील सोबत असायची. आता एक 2-4 ठोंबळे संघ असतात त्याच्या, एकाचं शर्ट, एकाची गाडी, एकाची पेट्रोल, एकाचा बूट, ही सोबत आलेली मंडळी. बरं ठीक आहे, आले तर आले, चांगले मुलगी बघायला आले तर, नाही का. जो नवरदेव आहे, जो बघण्यासाठी गेला, हे 2-4 आले की नाही, त्याला विचारते हे कशी वाटली, येड आहे का तुला करायची ना, विचारतं एक ठोंबळे, नाही का. काय प्रथा होती बघा तुम्ही. एखादी वेळी मुलगी बघायचं असेल, सोबत आई असायची, सोबत वडील असायची, सोबत आजोबा असायची, मुलगी बघायला जायची. आणि एखाद्या घरी मुलगी बघायला गेलं ना तर मुलीचे पाय एखाद्या कुंकामध्ये भिजवले जायचे आणि मुलीला 4-2 पावलं चालायला लावायची. बरोबर ना? का? कारण कळायचं 1-2 पावलं जर कुंकात भिजवले आणि कळायचं त्या मुलीच्या पायी लक्ष्मी आहे, अभद्रता आहे, काय आहे लगेच कळायचं. पायाच्या पंजरावून कळायचं, पायाच्या मापावून कळायचं मुलगी भाग्याची आहे का नाही आहे. आपली आई सोबत, आपला बाप सोबत, आपला आजोबा सोबत, आपली आजी सोबत राहायची आणि पाये कुंकामध्ये बुडून चालायला लावायचं. पायाच्या मापानं सगळं कळतं. बरं सांगू तुम्हाला, अलीकडे येऊन बघा तुम्ही, अंगठ्यापासलं, स्त्रीच्या अंगठ्यापासलं बोट अंगठ्यापेक्षा लांब असेल, अंगठ्यापासलं बोट अंगठ्यापेक्षा जर लांब असेल तर ती स्त्री
आपल्या नवऱ्याला ताब्यात ठेवते, असं शास्त्र आहे. आणि त्याच अंगठ्याजवळचं बोट अंगठ्यापेक्षा कमी मापाचं असेल तर ते स्त्री आपल्या नवऱ्यावर अति प्रेम करते. आता अंगठी बघू नका, घरी गेली बघा. आई ऐका ना, हृदयापासूनच त्याला की पत्र लिहिलंय. अम्मा रुक्मिणीने पत्र आपल्या ब्राह्मणाच्या हातात दिलं. ऐका गडा, भाव फार गोड आहे. आणि त्या सुदैव ब्राह्मणाने भगवंताला पत्र आणून दिले. आई ऐका ना, भगवंतानी पत्र हातात घेतलं नाही, त्या ब्राह्मणाला सांगितलं तुम्हाला वाचायचंय. भाव कळतो तुम्हाला? घाई नाही, अजिबात घाई नाही, नाही का? हातामध्ये पत्र स्वीकारलं सुद्धा नाही भगवंतानी. काय भाव असेल बघा. ज्या हृदयापासून ते पत्र लिहिलेलं माता रुक्मिणीने त्या ब्राह्मणाच्या हातात दिलं आणि भगवंताने विचारलं काय आहे? तुमच्यासाठी हा निरोप आहे, तुम्ही वाचायचे. वाक्य कळतील तुम्हाला? पत्र ब्राह्मणाने वाचलं पाहिजे गडा. काय भाग्य असेल, काय नाव आहे त्यांचं, सुदैव ब्राह्मण. आणि त्यांनी आपलं जर लग्नाचं पत्र वाचलं असेल तर मग काय भाग्याच असेल सांगता येत नाही. चला गडा, आपल्याकडे वेळ नाही माय. आणि एवढ्यामध्ये असणार की दोघांचं ठरलं गडा. भगवंतानी असणार की सांगितलं बाय, पत्रामध्ये उल्लेख करून सांगितलं. सुदैव ब्राह्मणाला तो निरोप पाठवला. उद्या देवीचे असणार की दर्शनासाठी तुम्ही आलात ना, त्यावेळेस असणार की तुमचं हरण होणार आहे. ही बातमी असणार की माता रुक्मिणीच्या कानावर पडली. आनंद झाला गडा. सांगू तुम्हाला, ही बातमी कानावर पडली. माता रुक्मिणीचा आनंद गगनात मावेनासी आहे. भगवंत मला उद्या येणार आहेत आणि भगवंत मला घेऊन जाणार आहेत. आईच्या दर्शनासाठी बाहेर पडलेली रुक्मिणी आणि भगवंताचा रथ असणार की भगवंताचा रथ दारावर आलाय. आईचं दर्शन घेतलंय. 3 प्रदक्षिणा असणार की मंदिराला मारल्यात आणि तेवढ्यामध्ये 3 प्रदक्षिणा झाल्याबरोबर भगवंताचा रथ विराजमान झाला आणि भगवंताला बघितलं. रुक्मिणी मातेला हर्ष झाला, आनंद झाला. रथावर भगवंतांनी माता रुक्मिणीला घेतलंय आणि भगवंत माता रुक्मिणीला घेऊन निघून गेले. कथा फार विशाल आहे, पण मला वेळा अभावी इथं थांबायचे. आई ऐका, माता रुक्मिणीला घेऊन गेल्यानंतर गोड असा मा रुक्मिणीचा भगवंताचा विवाह पार पडतोय. थोड्याच वेळामध्ये भगवंताचं आगमन होत आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचंय. चला. स्वागतं कृष्णा, सुस्वागतं कृष्णा, स्वागतं कृष्णा, सुस्वागतं कृष्णा, स्वागतं कृष्णा, स्वागतं कृष्णा, स्वागतं कृष्णा, स्वागतं कृष्णा.